पंतप्रधानांनी जाहीर केलं की आम्ही असणारा इंडस व्हॅली एग्रीमेंट जे आहे ते स्थगित केलंय म्हणून असणारं जाहीर करण्यात आलेलं आहे. या संदर्भातलं जे आहे ते 24 एप्रिल 2025ला भारताचे असणारे सेक्रेटरी जे आहेत देबाशिष मुखर्जी, जे डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस, रिव्हर डेव्हलपमेंट अशी खाती त्यांच्याकडे आहेत. त्यांनी मुर्तजा सय्यद, सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस, पाकिस्तान, इस्लामाबाद, यांना असणारं एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये 1, 2, 3, 4, 5 मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत. त्या 5व्या मुद्द्यापैकी 5वा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे. तो महत्वाचा ह्याच्यासाठी आहे की त्याच्यावरनं नेमकं भारत सरकारने काय केलंय याची कारवाई त्या ठिकाणी दिसते आपल्याला. 5वा मुद्दा असा आहे, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया has hereby decided that the Indus Water Treaty 1960 will be held in abeyance with immediate effect. आता abeyance याचा अर्थ कोर्टाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर स्टेटस को, धड तुलाही नाही आणि ह्यालाही नाही, जैसे आहे तैसे. आता हे जैसे आहे तैसे असं म्हटल्यानंतर पाणी थांबवण्याचा प्रश्न आलाय कुठे? जे पाणी जाणार आहे ते जाणार आहे, ते जे वापरणार आहे ते वापरणार आहेत. त्याच्यामुळे असणारं शासनाचं नेमकं म्हणणं काही आहे हे त्यांनी या 2-4 दिवसामध्ये खुलासा करावा. शासनाकडून या संदर्भात खुलासा आला नाही तर एकंदरीत असं दिसतंय की शासन फसवायला निघाले अशीच भावना जनतेची होईल अशी असणारी परिस्थिती आहे. पुलवामाच्या संदर्भातलं लोकांचं चाललंय की आमचं नाक कापल्या गेलेलं आहे, आम्हाला असणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरती असणारा बेइज्जत करण्यात आलेली आहे. तेव्हा तुम्ही काय करणार हे असणारं सांगा. शासनाने अजून कुठल्याही पद्धतीने तिथे कारवाई केलेली नाही असं दिसतंय. थातूर मातूर जे आहेत ती कारवाई केलेली आहे. जे विजा घेऊन आले आम्ही त्यांना असताना हकलतो, त्यांना परत पाठवतो. आता ही काही कारवाई होत नाही. विजा संपला की ते परत जाणारच, ते थांबणारच नाहीत. त्याच्यामुळे नाविन्य काहीच नाही आहे त्या ह्याच्यामध्ये. एकंदरीत असं दिसतंय की मिलिटरी ही ॲक्शन घ्यायला तयार आहे, पण राजकीय नेतृत्व जे आहे ते निर्णय घ्यायला तयार नाही आहे. आणि म्हणून 2 मेला हुतात्मा स्मारकासमोर 3 वाजता आम्ही शासनाने निर्णायक निर्णय घ्यावा यासाठी एकत्र जमणार आहोत. आणि मुंबईतल्या असणाऱ्या लोकांनाही आम्ही असणारं आव्हान केलेलं आहे की ज्यांना वाटतं की शासनाने कारवाई केली पाहिजे त्या सगळ्यांनी तिथे असणारं उपस्थित राहून एका आवाजामध्ये शासनाला सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुमच्या तिजोरीमध्ये निधी नसेल तर तो सांगा, आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे तो निधीसुद्धा द्यायला तयार आहोत. पण तुम्ही ॲक्शन घ्या, कच खाऊ नका, हे सांगण्यासाठी 2 तारखेचं एकत्र जमणार आहोत आणि शासनाला भाग पाडणार आहोत अशी परिस्थिती आहे.
तर शासनानं काय निर्णय घ्यावा असं अपेक्षा आहे? आता नाक कापलेलं आहे, बेइज्जत झालेली आहे, तेव्हा इज्जत वाचवणार कशी? इज्जत वाचवण्यासाठी जे काही करावं लागतं ते तुम्हाला करावं लागणार. आता तर असाही सूर निघतो की अतिरेक्यांनी जे आहे ते कंटिन्यू करतात. हा असाही सूर निघतो की अतिरेक्यांनी जे आहे ते धर्म आणि नाव विचारून गोळीबार केलाय. ते केलं असेल ना, मी नाही म्हणत नाही ना. शेवटी असं आहे की त्यांना काय पाहिजे, तर त्यांना असणारं त्यांच्या आर्मी चीफचं जे 5-6 दिवसापूर्वीचं जे भाषण होतं, टू नेशन थिअरी, त्याच्यामुळे त्यांनी ज्यांना कोणाला पाठवलं त्यांनी हे अधोरेखित केलं की काश्मीरमध्ये नॉन मुस्लिम आम्हाला चालणार नाही आणि म्हणून तुम्ही नॉन मुस्लिम आहात तर आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, हा संदेश द्यायचा तो त्यांनी काम केलेलं आहे. इथे मला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे असणारे सगळे गोदी मीडिया जी आहे ती त्या टेररिस्टाचा प्रचार करते, हेच मला एकंदरीत दिसते. त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी नाही आहे. तर तुम्ही शिवसेने- त्यांची भाषा कशाला बोलताय? तुम्हाला काय मांडायचंय ते मांडा ना. तर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड असं म्हणतात की महाराष्ट्राच्या पोलीस खाता अकार्यक्षम आहे, 50 लाखाचा जर छापा मारला तर 50,000 रुपये जातात. मला त्याच्याबद्दल काही माहीत नसल्यामुळे काहीच बोलत नाही. थँक्यू. आपण जर बघितलं तर मंत्री निधी साहेब झाले त्यांना वादग्रस्त वक्तव्य करतात. आता या हल्ल्यामध्ये असं माहिती हिरवा साप फेकून पाहण्यात आहे. जोपर्यंत मुस्लिम समाज हा नितीश राणेच्या विरोधात ठाम भूमिका घेत नाही तोपर्यंत इतर कोणीही त्याच्याबद्दल बोलणार नाहीत. काही इतरांचा संबंध नाही, तो संबंध मुस्लिम समाजाशी आहे, मुस्लिम संघटनांशी आहे. मुस्लिम संघटन आणि मुस्लिम लीडरशिप जोपर्यंत त्याच्या संदर्भात बोलत नाही तोपर्यंत इतर कोणीच पक्ष बोलणार नाही, तशी परिस्थिती आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने तुमचा काय अभ्यास आहे? कधीपर्यंत लागतील आणि आपली भूमिका काय आहे? पहिल्यांदा असणारा महाराष्ट्र शासनाने कोर्टाला सांगणं गरजेचं आहे की कुठलंही इलेक्शन थांबवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाचा नाही. आणि मी दुर्दैव असं म्हणेन की इलेक्शन कमिशन याला कणा नाही आहे, ते इलेक्शन घेण्यासाठी आहे. जिथे संविधानाने त्याला असताना सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही, त्यांनी हिंमत दाखवून असणारे इलेक्शन कंडक्ट केलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असणार आहे? रस्ता आखू द्या, मग आम्ही ओलांडू. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.